हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्या या विशेष दिवसाचे करावयाचे पूजन, कणकीचे दिवे, मुलांना ओवाळण्याची परंपरा आणि या सणाचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व. दीप अमावस्या, ज्याला आषाढ अमावस्या असंही म्हणतात, ही अमावस्या दिवशी येणारी खास संधी असते आपल्या घरातील दिवे, समया यांची पूजन करण्याची. ही दिव्यांची पूजा म्हणजे आगामी श्रावण मासाच्या स्वागताची नांदी असते. दीप अमावस्येला मुलांना साजूक तुपातला दिवा ओवाळून त्यांना दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. काही ठिकाणी आई मुलांना गंध, कुंकू, फूल वाहून ओवाळते व गोडधोड देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद देते. ही परंपरा केवळ धार्मिक नसून एक प्रकारे आईच्या मायेचा आणि प्रेमाचा उत्सव आहे. ही पूजा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एक मार्ग दर्शवते. या दिवशी केलेल्या दिव्यांच्या पूजनामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते असंही मानलं जातं. ही संध्याकाळ आपल्या घरात दिव्यांचा सण घडवते, अगदी दिवाळीचा छोटा झलक. मित्रांनो, अशी ही आपल्या संस्कृतीतील दिव्यांची अमावस्या म्हणजे दीप अमावस्या. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या घरीसुद्धा दीप अमावस्या साजरी करा आणि भक्तिभावाने दिव्यांना ओवाळा. आता आपण कणकेचे काही दिवे बनवून घेणार आहोत, जे आपल्याला पूजेमध्ये उपयोगी पडणार आहे. या कणकेच्या दिव्यांचे कणकीचे दिवे बनवून तो लावला तर फारच शुभ समजले जाते. ही अमावस्या चातुर्मासातील पहिली अमावस्या तिथी असते. यानंतर श्रावण महिना सुरू होतो. हिंदू धर्मात अमावस्या तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे, त्यामुळे अमावस्येला भगवान विष्णूची पूजा करणे चांगले समजले जाते. याशिवाय पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी तर्पणही करण्याची प्रथा आहे. अमावस्या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे. नदीत स्नान केल्यानंतर पितरांना नैवेद्य दाखवला जातो. दीप अमावस्याची सुरुवात गुरुवार 24 जुलै रोजी पहाटे 2:28 होणार असून याची समाप्ती शुक्रवारी 25 जुलै रोजी दुपारी 12:40 आहे. यावेळी दीप पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 5:38 ते सकाळी 7:20 आहे. आता आपण दिवे पाण्याच्या वाफेवर वाफवून घेणार आहोत. ही खूप सोप्या पद्धत आहे, ज्यामुळे दिवे पटकन तयार होतात. तुम्ही पण असं नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तुमची जर वेगळी कुठली पद्धत असेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे सर्व दिवे रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण सर्व दिवे बाहेर काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण चौरंगावर लाल कपडा टाकून घेणार आहोत आणि त्यावर आपले दीप पूजनची मांडणी करणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण डेकोरेट करू शकता. मी काही गुलाबाच्या पाकळ्या बोलावून घेतल्या आहेत, ते पण यूज करणार आहे पूजेमध्ये. अशा
प्रकारे आपल्याला सर्व दिवे त्यावर ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यांचे पूजन करायचे आहे. अशा प्रकारे छान सजावट करून आपण दीपपूजन करणार आहोत. आता मी मुलांना टिक्का लावून त्यांना ओवाळणार आहे. आधी आपण सर्व दिवे लावून घेऊया, समई लावून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता दिव्यांना कुंकू अक्षत लावून फुले अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे. आता आपण दिवे लावून घेणार आहोत. अशा प्रकारे मुलांना ओवाळून घ्यायचे आहे आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे. ओम तेजोमयाय नमः, ओम ज्योतिर्धराय नमः, ओम ज्योतिप्रकाशाय नमः, ओम दीपेंद्राय नमः, ओम दीपकाय नमः, ओम स्नेहयाय नमः, ओम दीपक राजाय नमः, ओम चैतन्य तेजाय नमः, ओम अग्नेय नमः, ओम प्राणरूपाय नमः, ओम दिव्य तेजाय नमः, ओम परम ब्रह्मस्वरूपाय नमः. अशा प्रकारे दीप नामावली म्हणून आपण पूजन करणार आहोत.
मुलांना ओवाळल्यानंतर मी माझ्या छोट्या भावाला पण ओवाळून घेतलेला आहे. हा माझा क्यूट छोटा भाऊ क्रिश, याला पण ओवाळून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपली दीप अमावस्याचे पूजन आणि मुलांना. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.